जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटतील. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. प्रार्थना. कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदनः, द्वापारे रामकृष्ण हाच कलो श्री श्रीपादवल्लभः. याचा अर्थ असा आहे, कृतयुगाचे अधिष्ठान जनार्दन आणि त्रेतायुगाचे अधिष्ठान रघुनंदन, द्वापार युगाचे अधिष्ठान श्रीकृष्ण असून कलियुगाचे अधिष्ठान श्रीपाद श्रीवल्लभ असे आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. मागील भागामध्ये आपण गणपती अथर्व शिष्य 2 श्लोक मराठीतून अर्थासहित श्रवण केलेले आहेत. आज आपण पुढील 2 श्लोक श्रवण करणार आहोत. श्लोक क्रमांक 3. अवत्वमाम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवाणूच मानव शिष्यमहा, अवपश्चात्तात अवदक्षिणात्तात अवचोद्ध्वातात अवधरात्तात सर्वतो माम पाही पाही समंताम. याचा अर्थ असा आहे, तुम्ही माझे आहात, माझे रक्षण करा, माझ्या आवाजाचे रक्षण करा, जे माझे ऐकतात त्यांचे रक्षण करा, जो मला देतो त्याचे रक्षण करा आणि जो मला धारण करतो त्याचे देखील रक्षण करा. वेद, उपनिषदे आणि त्यांचे वाचक यांचे रक्षण करा, तसेच त्यांच्याकडून ज्ञान घेणाऱ्या शिष्यांचे रक्षण करा. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या 4ही दिशांनी संपूर्ण संरक्षण द्या. श्लोक क्रमांक 4. त्वं वाङ्मयस्तवः चिन्मयः, त्वं आनंदमयस्तवं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानंदद्वातीयांसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि. अर्थात तुम्हीच वाम आहात, तुम्हीच चिन्मय आहात, तुम्हीच आनंद ब्रह्मज्ञानी आहात, तुम्ही सच्चिदानंद आहात, अद्वितीय रूप आहात, तुम्हीच प्रकट करता आहात, तुम्हीच ब्रह्म आहात आणि तुम्ही ज्ञान विज्ञानाचा दाता आहात. आता यानंतर इथे आपण एक छोटीशी कथा श्रवण करणार आहोत, जी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसोबत संवाद का साधावा या संदर्भात. संवादावरून एक गोष्ट आठवली, ती ऐका. कुटुंबात आई वडील आणि त्यांचा दिनू नावाचा मुलगा राहत होता. आई वडील दोघेही नोकरीला. दिनू खूप हुशार व एकदम चपळ आणि तत्पर मुलगा. कोणतीही परीक्षा असो, स्पर्धा असो, तो नंबर पटकावत असे. पण एके दिवशी शाळेमध्ये लेखनाची परीक्षा असते. त्यामध्ये घरातील आईवडिलांशी केलेला संवाद या विषयावर लेखन करायचे असते. दिनूने मात्र नाव लिहिलं, विषय लिहिला, पेपर कोराच दिला. त्यामध्ये त्याने काहीही लिहिले नाही. घरी आला. वडील संध्याकाळी घरी आले. त्यांना वाटले आज शाळेत स्पर्धा आहेत. दिनूचा नंबर येणारच, कारण प्रत्येक स्पर्धेत त्याचा नंबर हा ठरलेलाच असतो. आनंदाने वडिलांनी विचारले, अरे दिनू, आज स्पर्धेच्या निकालाचे काय झाले? दिनू म्हणाला, माझा नंबर आलाच नाही. वडील नाराज झाले. दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. गुरुजींची भेट घेतली. गुरुजींनी त्याचा कोरा पेपर दाखवला. वडिलांना पण ते पाहून खूप आश्चर्य वाटले. ते घरी आले. संध्याकाळी दिनूला विचारले,
अरे दिनू, तू पेपर कोराच ठेवला आहेस. दिनू म्हणाला, होय बाबा, कारण विषय होता घरात आईबाबांशी होणारा संवाद. परंतु आपल्यात कधी संवादच होत नाही तर मी काय लिहू? इतर विषय, कथा आपण वाचन वगैरे करून लिहू शकतो, पण संवाद हा प्रत्यक्ष व्हावा लागतो. दिनूच्या आई वडिलांना आपली चूक कळून आली. मुलांना आपण सर्व काही देतो, पण खरं म्हणजे त्यांना प्रेमाने जवळ घेतले पाहिजे, गोंजारले पाहिजे. तू शाळेत काय केलेस? तुला शिकवलेले समजले का? वगैरे वगैरे प्रश्न विचारून त्यांच्याही अडचणी आपण पाहिल्या पाहिजेत. मग तो संवाद आई, वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा किंवा कोणीही असो. आई वडील मुलांसोबत असतील तर त्यामुळे त्यांनाही आनंद मिळतो आणि आपल्यालाही. यासाठी प्रत्येक आईवडिलांनी आपली बोटे ही माऊस, मोबाईल किंवा रिमोटवर फिरवण्याऐवजी आपल्या मुलांच्या डोक्यावरील केसातून फिरवा आणि मग पहा त्यांचा आनंद व आपले समाधान. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.